लक्ष्मी घराला ये हवी मला सासूबाई नाकी डोळी नीटस वागाया चोबरी ओलांडून मापती नांदो आमुच्या घरी सासू मुख पाहण्याची झाली या जीवाला घाई मन हेच गीत गाई हवी एक सासूबाई जशी असते गवाई हवी एक सासूबाई सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थितः नमस्तस्यै नमस्तस्यै सासूबाई नमो नमः सासूबाई। आई 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 तुम्ही उशीर केला द्यायला नाही, मी काय मी अशी मला लागलो. पटकन द्यायची होती ना मुद्दाम केले यांनी जीवनात ही घडी अशीच राहू दे। वा आत येऊ? ये ना, काय झाली का पॅकिंग? सुरूच आहे. करू मी मदत? नाही अगं राहू दे. वहिनी, आजचा कार्यक्रम किती छान झाला ना? हो ना, कधी नव्हे ते माझा सुरी चांगला लागला नाही. हो हो मीरा, आता फक्त एकाच गोष्टीची काळजी वाटते ग. कसली? नाही, आत्यांच्या घरी मी जे काही म्हणजे त्याबद्दल जर आई आबा. काळजी करू नका हो. आबा आणि आईंना याबद्दल काहीही माहिती नाही. आम्ही सुद्धा काहीच सांगितलं नाही. आत्याने देखील काही कळवलेलं नाही. पण वहिनी, ह्या आधी तुम्ही अशा खूप चुका केल्यात आणि त्यानंतर पश्चाताप पण व्यक्त केलाय. प्लीज आता अशा चुका परत करू नका. छे छे छे, यापुढे मी असं काहीही करणार नाही. कशावरून? नाही मीरा, आता मला कळून चुकलंय की हे सगळं वाईट संगतीमुळे होतं. मी ठरवलंय यापुढे कॅशची संगत नको बाबा. मीरा, कुठे आहेस तू? आले. तुम्ही बॅग आवरून घ्या, मी आले. हा, देवा परमेश्वरा, आहेस ना तू माझ्या बरोबर? नाही वहिनी, तुम्ही माझी संगत सोडणार असलात तरी एवढ्या सहजासहजी मी तुमची संगत सोडणार नाही. गायत्री नावाच्या वादळाशी मी एकटी नाही लढू शकणार. त्यासाठी तुम्ही माझ्या बरोबर असणं खूप गरजेचं आहे. या 4 दिवसात मी आपल्या घराला खूप मिस केलं आणि आता ते आभाळ माया पाहून सुद्धा मनाला बरं वाटतंय. थोडे दिवस घराच्या बाहेर राहून ना आपल्या घराचं महत्व कळलं आपल्याला. वहिनी, काय करताय? नाचतीये. आराम करतीये ते दिसत नाहीये का? हे बघ कॅश, मी आधीच थकले. त्यात हे फालतू प्रश्न विचारून ना मला त्रास देऊ नको. वहिनी, तुम्ही जर आराम करायचं ठरवलं तर आपलं कसं होणार? पुढे कसा निभाव लागणार? अहो, आता आराम करून चालणार नाही. वहिनी, आपल्या भविष्याबद्दल विचार करण्याची हीच ती वेळ आहे. हे बघ बाई, मला असे कुठलेही विचार करायचे नाहीये. मला आता फक्त माझ्या संसाराचा विचार करायचा. देवा परमेश्वरा, तू आहेस ना माझ्या बरोबर? आणि हो, त्याच्या व्यतिरिक्त जो विचार करायचा असेल ना तो तू कर ना. हा, मला आता कुठलीही कट कारस्थाना करायची नाहीये. वहिनी, तुमची पण कमाल आहे. अहो, तुम्ही इतक्या लवकर हार मानाल असं स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. तुम्ही जर अशी हार मानली तर माझ्या सगळ्या आयडियाचं काय होणार? आयडिया, तुझ्या ज्या काय त्या आयडिया असतात ना, त्या मला खड्ड्यात घालण्यासाठी असतात. त्या आयडियांमुळे ना मी खूप भोगलंय, कळलं का? निघा आता, मला आता जरा आराम करू दे. वहिनी, तुम्ही जर अशी हार मानली तर माझ्या सगळ्या आयडियाचं काय होणार? आयडिया, तू तुझ्या ज्या काय त्या आयडिया असतात ना, त्या मला खड्ड्यात घालण्यासाठी असतात. त्या आयडियांमुळे ना मी खूप भोगलंय, कळलं का? निघा आता, मला आता जरा आराम करू दे. वहिनी,
हे बघा, आपल्याला कायमचा आराम मिळावा म्हणूनच आपण सगळ्या उचापती करत होतो ना. आता आबांच्या वाढदिवसाला आपण शहाण्या सुनबाईसारखं वागलो की नाही, पण तोही एक उचापतीचा भाग होता. हा, आबांच्या बाबतीत चांगलं वागणं भाग होतं. म्हणून याचा अर्थ असा नाही की आपण सासूबाईंना माफ केलं. सासूबाईंना जोपर्यंत आपण धडा शिकवत नाही ना, तोपर्यंत आराम करून चालणार नाही. हे बघ कॅश, तुझ्या बाबतीत मला माहित नाही, पण मी आता सुधारले. कळलं? निघ आता. म्हणजे तुम्ही आपला संसार विसरून सासूबाईंच्या संसारातली कामवाली बाई म्हणून जगणार आहात? हे बघ, तसं समजायचं असेल तर तसं समज, पण यावेळी माझा निर्णय झालेला आहे. ठीक आहे. तुम्हाला जर काही ऐकूनच घ्यायचं नसेल तर तुम्ही आणि तुमचं नशीब. तुम्ही हार मानली असेल, पण मी अजून काय झालं विनायक? शांतीला आज काय वाटत असेल याचा विचार करत होतो मी. तुला तिची एक गंमत सांगतो. तिच्या समोर जर मी कुठल्या परक्या बाईची स्तुती केली ना तर तिला खूप राग यायचा, आणि तिला असा राग येतो हे मला माहिती होतं. आणि म्हणून मी तिला चिडवायला नेहमी तिच्या समोर कुठल्या तरी दुसऱ्या बाईची स्तुती करायचो. मला नेहमी म्हणायची ती, इतकी स्तुती करताय दुसऱ्या बाईची, पण माझ्या इतकं तुमच्यावरती प्रेम करणारं, तुमची काळजी घेणारं दुसरं कोणी मिळणार आहे का? पण आज तिच्यापेक्षा जास्त नसेल कदाचित, पण तिच्या इतकंच माझ्यावर प्रेम करणारं, माझी काळजी घेणारा माणूस माझ्या बरोबर आहे. शांती आज जिथे कुठे असेल ना, तिथे माझ्या बाबतीत नक्की समाधानी असेल. काल माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं तू शांतीची जी काय आठवण करून दिलीस ना, त्याला खरंच तोड नाही. अगं, बऱ्याच दिवसानंतर मी माझं अख्खं कुटुंब एकत्र जगताना पाहिलं. काल मी खरंच खूप श्रीमंत झालो. आणि गायत्री, याचं सगळं श्रेय तुला आहे. फक्त ही श्रीमंती या घरामध्ये कायम कशी राहील याचीच फक्त काळजी घे, बस. तुमच्या चेहऱ्यावरच्या समाधानासाठी मी एवढं तर नक्कीच करू शकते ना विनायक. काय ग अभिलाषा, काय झालं? काय काही नाही. नाही, मगाशी कॅश येऊन गेली तेव्हापासून मी बघतोय तुझा चेहरा बदललाय. हो, काय ग, काही फरक दिसतोय? नाही हो, मला तरी असं काही दिसत नाहीये, पण तुम्ही म्हणत असाल तर नक्कीच काहीतरी फरक पडला असेल. तुम्हाला काही वेगळं वाटतंय का? त्याआधी मला सांग, तुला काही वेगळं वाटतंय का? कारण काय आहे, मनात जे असतं ना ते चेहऱ्यावर दिसतं. आलं का लक्षात अभिलाषा तुझ्या? पण आता तुझ्या मनात काय चाललंय हे जोपर्यंत तू सांगत नाहीस तोपर्यंत मला कसं कळणार? अहो, तुम्ही माझ्या मनातलं कसं ओळखलं? किती अचूक ओळखता तुम्ही. नाही, तुम्हाला नाही या ग्रहांविषयी खूप काही कळतं हे मला कळून चुकलंय. त्या सगळं सोड, तुझ्या मनात काय चाललंय ते सांगशील का? हो, कसं आहे ना, मला माझ्या भविष्याची खूप काळजी वाटू लागली आहे. काय? हे घ्या, हे भविष्याचं पुस्तक घ्या आणि मला सांगा काय ते. घ्या ना. बघू नक्की. हो हो हो.
करकरास करकरास करकरास. काही कळतंय का? अगं थांब जरा, वेळ लागतो बघायला. शांत राहा. अभिलाषा, तुझ्यावर ना केतूची वक्रदृष्टी आहे. केतू. केतूची सुरुवात क पासून होते. कॅशच्या नावाची सुरुवात पण क पासून होते. नाही काही नाही, तुम्ही पुढे बोला ना. तुला अचानक धनलाभ संभवतोय, पण माझ्या मते हातून काही चुकाही घडण्याची शक्यता आहे. थोडक्यात काय, तुझ्या हातून जर काही चांगलं घडावं असं तुला वाटत असेल ना, तर मन शुद्ध ठेव. ठीक आहे? आणि तरी जर तुझ्या हातून काही वाईट घडलंच, म्हणजे चुकून सुद्धा काही वाईट घडलं ना, तर शिक्षा भोगायची सुद्धा तयारी ठेवावी लागणार. अहो मी काय, अभिलाषा बघतीयस ना, शेवटी तुझ्या नवऱ्यानेच तुला वाचवलं. तेव्हा परमेश्वरा, खूप चांगले आहेत आमचे. आता फक्त आणि फक्त चांगलंच वागायचं आणि ह्यांनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्यायचं. कपडे ठेवते. धनप्राप्ती संभवते. छे छे अभिलाषा, काय तूच ठेवले होतेस ना दागिने तिथे. मग पण तरी काय झालं? यांनी भविष्य सांगितलं काय? तुझी नजर त्याच्यावर पडली काय? देवा परमेश्वरा, याला धनप्राप्तीच म्हणायला हवी ना. हो, छान छान छान. देवा, चला आजच्या आज हे दागिने मी बँकेत ठेवते. चला चला चला. ही अभिलाषा कुठे चालली? अभिलाषा कुठे? अहो बँकेत चालले. हे बघा, आधीच मला उशीर झालाय. प्रश्न जरा नंतर विचाराल का? मी जरा जाऊन येते. अरे विघ्नेश, कॅश पण कुठेतरी बाहेर गेलीये ना? हा हो, पण तू असं का विचारतोयस? का म्हणजे काय, या दोघी जणी थोड्या थोड्या वेळाच्या अंतराने घराच्या बाहेर पडल्यात. बाहेर कुठेतरी एकमेकींना भेटून नवीन कारस्थान वगैरे नाही ना करणार या? बरं ऐका, उद्या महिला दिवस आहे, त्याच्यामुळे उद्याच्या दिवशी काय स्पेशल करता येईल ना, याचा जरा आपण विचार करूया का? तुलाच काही सुचत असेल तर आम्हाला सांग. अरे हो, आजकाल हल्ली याला जास्ती सुचत नाही का? अरे पण सांग सांग. एखादी आयडिया हो, दादा. हो, हा म्हणजे आता आबांसमोर काढतो, ते आयडिया देतील. हा एकक, दशक, शतक, हजार, 10,000, 1,00,000. 1,00,000 रुपये अभिलाषा माझ्या अकाउंट मध्ये कोणी टाकले असणार? तेव्हा परमेश्वरा, ज्यांनी जमा केले त्या माणसाचं नावही मला माहित नाहीये. मग यांनी तर कुणाला सांगून परस्पर जमा केले नसतील ना? अभिलाषा, यांना विचारायला हवा, नाहीतर तू आपले दागिने बनवून मोकळी होशील आणि हे पैसे मागायला हात पुढे करतील. नाही अभिलाषा, यांनी सकाळी सांगितलेल्या भविष्यानुसार सावधपणे पावलं टाकायला हवी. सावध. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख, 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 लाख. काय बघताय तुम्ही? मी तुला तेच विचारतोय, तू काय पाहतेस अशी? मी विचार करत होते.
तुम्ही सांगितलेल्या माझ्या भविष्याचा. काय 1 लाख 1 लाख काय? ते माझ्या बँक अकाउंट मध्ये 1 लाख तुम्ही. तुला कळतंय का तू काय बडबड करतेस ते? नाही, बँक अकाउंट 1 लाख माझ्या नाही. तुला पैसे हवेत का अभिलाषा? हो, हा किती? 11.25 रुपये. काय शनीच्या देवळात हनुमानाला देणगी द्यायची. काय? 7:30 सुरू आहे ना माझी. स 11 रुपये. नाही नाही, अगं मला फक्त एवढंच विचारायचं होतं की आपली ती जमीन होती ना, हा ती तू विकलीस का? नाही, मी ह्याच्यासाठीच विचारते कारण मुलगी म्हणून माझ्या वाटणीचे 1 लाख रुपये तू माझ्या बँकेत जमा केले असशील ना, नाही का? काय जमीन विकली? पैसे नाही जमा केले? नाही ते जाऊ दे, पण माझ्या बँकेत पैसे कोणी जमा केले मग? काय माझ्या नशिबात होते म्हणून मिळाले मला पैसे? आई आई, तू अगदी बरोबर बोलतेस. नाही, आज ना धनप्राप्तीचा योग होता माझ्या नशिबात. हो आई, मी नंतर फोन करते तुला. बरं बरं बरं. कॉंग्रॅच्युलेशन, तुम्हाला 1 लाख रुपयाचा धनलाभ झालाय. ऐकलं मी. हे बघ, तुझ्याशी बोलत बसायला ना माझ्याकडे अजिबात वेळ नाहीये. या गोष्टीची कल्पना मला सगळ्यांना जाऊन द्यायला हवी. वहिनी, तुम्ही हे अजिबात कोणाला काही सांगू नका. नाही, हे तुमचे पैसे, ते तुमच्याकडेच राहिले पाहिजे, म्हणजे माझं तरी असं मत आहे. हा, तुम्हाला जर पटत नसेल तर तुम्ही नाही म्हणू शकता. वहिनी, बाकी कोणी काही म्हणू, पण तुमचं नशीब थोर आहे यावर माझा विश्वास आहे. मी खूप लकी आहात वहिनी. मी माझंच काय सांगत बसले आहे. खरं तर या घरची लक्ष्मी तुम्ही आहात. तुमच्याचमुळे ह्या घरात श्रीमंती आहे. हा, पण बाकी कोण तुम्हाला असं बोलणार नाही. का का नाही बोलणार? त्यांचं महत्व कमी होईल ना, म्हणून. नाही, माझं नशीब थोर वगैरे आहे ते सगळं ठीक आहे, पण माझ्या बँकेत पैसे जमा कोणी केले? वहिनी, हा सुद्धा तुमच्या नशिबाचा भाग आहे. हो, अहो, आमच्या अहमदाबादला ना एक श्रीमंत माणूस आहे. दरवर्षी करोडो रुपये कमवतो आणि वर्षाच्या शेवटी डोळे बंद करून बसतो. का? त्याचं काय ना वहिनी, त्याला भाग्यवान आणि नशीबवान लोकांना पैसे वाटायला आवडतात. तो काय करतो माहितीये का? डोळे बंद करतो आणि त्याच्या समोर एक कागद ठेवतो. त्या कागदावरती वेगवेगळे अकाउंट नंबर लिहितो आणि मग त्या वेगवेगळ्या अकाउंट नंबर वरती त्या माणसांना तो पैसे ट्रान्सफर करतो. खरंच? असं असं कोणी करतं का? म्हणजे अहो, जर असं जर नसतं तर तुमच्या अकाउंट मध्ये एवढे पैसे आले असते का? शेवटी ज्याच्या त्याच्या नशिबाचा भाग आहे. आता तुम्ही ह्या पैशाची गोष्ट सासूबाईंना सांगितली तर सासूबाई काय बोलतील? हे सगळे पैसे त्या वृद्धाश्रमात दे. बरं झालं हे तुम्हाला सांगितलंस. आता हे पैसे मी इतीच्या नावावर बँकेत फिक्स मध्ये टाकते. नाही 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 नाही, असं तर अजिबात करू नका. का? अहो वहिनी, नशिबाने मिळालेल्या पैशामध्ये पुढे वाढ होत नाही. ते पैसे जेव्हाच्या तेव्हाच खर्च केले पाहिजे. हा, कॅश, तुझे खूप खूप आभार. तू सांगितलेल्या या गोष्टीचा मी नक्की विचार करेन. वहिनी, तुम्ही विचार करण्यात वेळ घालू नका. खर्चाला सुरुवात करा आणि मला लगेच 50,000 रुपये देऊन टाका. काय? हो, विघ्नेशचं आणि माझं जरा वाजलंय. तर आता मी त्याच्याकडे जर पैसे मागेन तर तो मला 1 रुपया सुद्धा देणार नाही. तुम्ही मला मदत करा ना. तुला असं कसं वाटलं की तू सांगितलं मी तुला 50,000 काढून देईन? ठीक आहे, नका देऊ. तुमच्या अकाउंट मध्ये 1 लाख रुपये जमा आहेत हे मी सासूबाईंना जाऊन सांगते आणि हेही सांगते की एका दानशूर माणसाने ते पैसे पाठवलेत. मग हे पैसे सगळे कुठे जातील? वृद्धाश्रमात. करेक्ट. मग काय विचार करताय? पैसे देताय ना? सासूबाई